बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। जमिनीची नोंद करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने 2000 रुपयांची लाच मागणाऱ्या राजापूर तालुका तासगाव येथील महिला तलाट्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। सुजाता अण्णाप्पा जाधव राहणार वारणा प्रेस्टीज अपार्टमेंट वारणाली सांगली असं गुन्हा दाखल झालेल्या महिला तलाट्याचे नाव आहे। याबाबत माहिती अशी की सुजाता जाधव ही राजापूर तालुका तासगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे। तक्रारदारांनी तिच्या भावाकडून राजापूर हद्दीतील जमीन खरेदी केली होती। या जमीन खरेदी दस्ताची नोंद 7/12 पत्रकी करण्यासाठी तक्रारदाराकडे 5000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दिनांक 11 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली। पडताळणीत जाधव हिने मंडल अधिकाऱ्यांच्या नावे 2000 व स्वतःसाठी 1000 लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। तडजोडी अंती मंडल अधिकाऱ्यांसाठी 2000 लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव हिच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या कारवाईमुळे तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे। ही कारवाई उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रीतम चौगले यांच्या पथकाने केली। अधिक तपास निरीक्षक विनायक भिलारे करीत आहेत।